तुम्हाला माहितीये, जेव्हा आपण एखाद्या मोठ्या आजारावर उपचार घेण्यासाठी इस्पितळात जातो, तेव्हा तिथे मिळणाऱ्या बिलावर आपण सहसा प्रश्न विचारत नाही. म्हणजे डॉक्टरनी औषध लिहून दिलं की आपण ते मुकाट्याने घेतो. अगदी बरोबर. कारण तिथे प्रश्न थेट आरोग्याचा किंवा जीवनाचा असतो. हो ना, तिथे आपण अजिबात घासाघीस करत नाही किंवा दुसरं मत घ्यायलाही जात नाही. खरंय. कारण तिथे भावना आणि भीती या दोन्ही गोष्टी एकदम एकत्र आलेल्या असतात. आपल्याला फक्त तो बेस्ट रिझल्ट हवा असतो आणि त्यासाठी आपण कोणतीही किंमत मोजायला तयार असतो. अगदी तेच. तो एक असा प्रसंग असतो जिथे माणसाची तार्किक विचार करण्याची क्षमता त्या भीतीच्या छायेखाली पूर्णपणे दबून जाते. पण विचार करा, जर हेच इस्पितळ शिक्षणाचं असेल तर? हा विचार खरंच अंगावर काटा आणणारा आहे. म्हणजे जिथे आजार नाही, पण मुलांच्या भविष्याची चिंता नक्कीच आहे. आणि तिथे दिलं जाणारं जे प्रिस्क्रिप्शन आहे ते काहीशे रुपयांचं नसून चक्क लाखो रुपयांचं आहे. बापरे, लाखो रुपये. आणि जेव्हा आपण या सगळ्या व्यवस्थेकडे त्रयस्थपणे पाहतो ना, तेव्हा अचानक आपल्याला जाणवतं की हे केवळ शिक्षण राहिलं नाहीये. हा एक प्रचंड मोठा आणि गुंतागुंतीचा व्यवसाय बनला आहे. पालकांच्या याच भावनेचा आणि त्यांच्या भीतीचा इथे पुरेपूर फायदा घेतला जातोय. नक्कीच. म्हणूनच आजच्या या सत्रात आपण भारतातील कोचिंग आणि एडटेक क्षेत्राच्या आत दडलेल्या तब्बल 1,00,000 कोटी रुपयांच्या महाकाय उद्योगाचे सखोल विश्लेषण करणार आहोत. 1,00,000 कोटी? आकडाच थक्क करणार आहे. होय. आणि यासाठी आपल्याकडे खूप भक्कम स्रोत आहेत. जसे की लोकल सर्कल्सचा विस्तृत रिपोर्ट, CCPA 2024च्या नव्या मार्गदर्शक सूचना, डिजिटल डिसेप्शनवरील एक अत्यंत महत्त्वाचा रिसर्च पेपर आणि रेडिटवरील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष अनुभव. या सर्वांचा आधार घेऊन आपण आज या उद्योगाचे सत्य उलगडणार आहोत. मित्रांनो, आजचा विषय हा केवळ शिक्षणाचा नाहीये, तर पालकांच्या खिशाला बसणाऱ्या छुप्या कात्रीचा आणि मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या मानसिक खेळाचा आहे. आणि जर आपण या चर्चेचा तो मोठा संदर्भ पाहिला तर हे सत्र ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे का आहे? कारण आजच्या घडीला कोचिंग क्लासच्या या भपकेदार जाहिराती आणि प्रत्यक्षात मिळणारी सेवा यातील दरी प्रचंड मोठी आहे. अगदी बरोबर. पालक ज्या आशेने आपल्या मुलांना या संस्थांमध्ये पाठवतात आणि प्रत्यक्षात तिथे जे काही घडतं त्यामागे खूप मोठा आर्थिक आणि मानसिक चक्र आहे. हे चक्र कसं काम करतं ते समजून घेणं आता काळाची गरज बनली आहे. मग इस्पितळाच्या बिलासारखंच इथेही हिडन चार्जेससह किंवा लपवलेल्या खर्चाचा खेळ आहे तर? नक्कीच आहे. म्हणजे शिक्षणाचा दर्जा किंवा अभ्यासक्रम यावर चर्चा करण्याआधी पालक सर्वात आधी ज्या गोष्टीला सामोरे जातात ती म्हणजे फी. पण मला एक सांगा, जेव्हा आपण ब्रोशर पाहतो किंवा जी फी आपल्याला सुरुवातीला तोंडी सांगितली जाते तीच खरोखर अंतिम फी असते का? अजिबात नाही. इथेच अर्थशास्त्रातल्या ड्रिप प्राइसिंग या संकल्पनेचा अतिशय हुशारीने वापर होतो. ड्रिप प्राइसिंग म्हणजे काय? म्हणजे असं की ग्राहकाला सुरुवातीला पूर्ण खर्च न सांगता टप्प्याटप्प्यानं पैसे मागणं. जेव्हा पालक पहिल्यांदा चौकशीला जातात तेव्हा त्यांना फक्त ट्युशन फी सांगितली जाते. अच्छा. आपल्याकडील रिसर्चनुसार ऑफलाईन कोचिंगची बेस फी साधारण 1.5 ते 3.5 लाख रुपये आणि ऑनलाईनची 50,000 ते 1.5 लाख रुपयांच्या घरात असते. पण पालक जेव्हा प्रवेश घ्यायला तयार होतात तेव्हा या बिलात डेव्हलपमेंट फी, ॲडमिशन किट, टेक्नॉलॉजी फी, स्टडी मटेरियल चार्जेस असे अनेक छुपे खर्च अचानक जोडले जातात. आणि यातली मेख अशी की हे सर्व अतिरिक्त खर्च नॉन रिफंडेबल असतात. बाप रे. म्हणजे हे असं झालं की आपण गाडी घ्यायला शोरूममध्ये गेलोय, किंमत कमी बघून गाडी बुक केली. हो. आणि गाडी बाहेर काढताना ते आपल्याला म्हणतात की स्टिअरिंग आणि टायरचे पैसे वेगळे लागतील, ते बेस मॉडेलमध्ये येत नाहीत. तसाच काहीसा प्रकार आहे का हा? अगदी तंतोतंत हेच उदाहरण लागू पडतं इथे. सुरुवातीला एक आकर्षक आकडा दाखवून तुम्हाला जाळ्यात ओढायचं आणि नंतर बिलाचा आकडा फुगवायचा. आणि यात सर्वात मोठा दणका बसतो तो 18% GSTचा. काय सांगताय? होय. जेव्हा अंतिम बिल बनतं तेव्हा हा टॅक्स पाहून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकते. थांबा. शिक्षणावर तर GST माफ असतो ना? शासनाने शिक्षणाला करमुक्त ठेवलं आहे असं आपण नेहमी वाचतो आणि ऐकतो. तिथेच तर कायद्याचा खरा खेळ आहे. कायद्यानुसार ज्या शैक्षणिक संस्था आहेत ज्या शासनाच्या मान्यताप्राप्त बोर्डशी जोडलेल्या आहेत आणि पदवी किंवा प्रमाणपत्र देतात त्यांना GST माफ आहे. बरोबर. पण या ज्या कोचिंग क्लासेसच्या संस्था आहेत ना त्यांची नोंदणी कमर्शियल ट्रेनिंग अँड कोचिंग म्हणजेच व्यावसायिक प्रशिक्षण या श्रेणीत होते. हे क्लासेस अधिकृत शिक्षण देत नाहीत, ते फक्त तयारी करून घेतात. अच्छा. म्हणजे कायद्याच्या नजरेत हा एक व्यवसाय आहे. अगदी बरोबर.
त्यामुळे त्यांना सरसकट 18% GST लागतो. म्हणजे जर एखाद्या क्लासची फी सर्व छुपे खर्च धरून 3 लाख रुपये झाली तर पालकांना अचानक त्या फीवर तब्बल 54,000 रुपये अतिरिक्त टॅक्स भरावा लागतो. 54,000? बापरे. हो, आणि म्हणूनच कोचिंग फेडरेशन ऑफ इंडियाने हा टॅक्स 5% किंवा 0 करण्याची मागणी केली आहे, कारण हा 54,000चा फटका थेट मध्यमवर्गीय पालकांच्या खिशावर पडत आहे. हे तर खरंच धक्कादायक आहे. 54,000 म्हणजे एका सामान्य कुटुंबाच्या महिन्याभराचा खर्च असू शकतो. खरंय. पण मग यावर हे क्लासवाले एक जालीम उपाय देतात बघा. स्कॉलरशिप्स, टॅलेंटेक्स, अँथे अशा अनेक टॅलेंट हंट परीक्षांच्या मोठ्या जाहिराती आपण वर्तमानपत्रात रोज पाहतो. त्यात ठळक अक्षरात लिहिलं असतं की 90% स्कॉलरशिप मिळवा. मग हा टॅक्स आणि फीचा वाढलेला भार यातून नक्कीच कमी होत असेल ना? ह्या स्कॉलरशिप्स खरोखर हुशार विद्यार्थ्यांसाठी असतात की फक्त जास्त लीड्स किंवा विद्यार्थ्यांचा डेटा मिळवण्याची एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे? हा एक अतिशय महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा प्रश्न आहे. या टॅलेंट हंट परीक्षा म्हणजे एक अतिशय हुशारीने रचलेला भ्रम आहे. यामागचं अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. कसं काय? होतं काय की या संस्थांची बेस फी आधीच आवाजवी फुगून ठेवलेली असते. समजा त्यांनी फी 5 लाख रुपये ठेवली. विद्यार्थी परीक्षा देतो आणि त्याला सांगितलं जातं की अभिनंदन, तुम्हाला 90% स्कॉलरशिप मिळाली आहे. पालकांना साहजिकच प्रचंड आनंद होतो. नक्कीच होणार. पण गणित करा, 5 लाखांवर 90% सूट म्हणजे तरीही 50,000 रुपये भरावेच लागतात. त्यावर मग आधी सांगितलेलं ॲडमिशन किट, डेव्हलपमेंट फी आणि ते 18% GST लावला जातो. बापरे. सरतेशेवटी 90% सूट मिळाल्याचा आनंद साजरा करूनही पालकांना 1 ते 1.5 लाख रुपये फी भरावीच लागते. अरे अच्छा, म्हणजे हे खरोखरच एक सायकोलॉजिकल अँकरिंग आहे तर. आपण जिंकलोय. पण मुळात त्यांना तोच आकडा भरायला लावला जातो जो इन्स्टिट्यूटला सुरुवातीपासून हवा असतो. अगदी तसंच. मग या सगळ्याचा नक्की अर्थ काय काढायचा? म्हणजे जर फी इतकी जास्त आहे, लपवलेले टॅक्सेस आहेत, स्कॉलरशिपचाही असा गोंधळ आहे आणि हे सगळं असूनही पालक लाखो रुपये मोजायला तयार कसे होतात? कारण या संस्था पालकांच्या मानसिकतेशी अत्यंत पद्धतशीरपणे खेळतात. डिजिटल डिसेप्शनच्या रिसर्च पेपरमध्ये याचं अतिशय स्पष्ट आणि सखोल विश्लेषण केलं आहे. अच्छा. या 3 मुख्य मानसिक खेळ आहेत. पहिला म्हणजे मेंढऱ्यांसारखं अनुकरण किंवा ज्याला इंग्रजीत बँडवॅगन इफेक्ट म्हणतात. म्हणजे सगळे करतात म्हणून आपणही करायचं. हो. सगळे शेजारी, नातेवाईक आणि मित्रांची मुलं त्या अमुक एका क्लासला जात आहेत, मग आपणही आपल्या मुलाला तिथेच पाठवलंच पाहिजे, नाहीतर समाज काय म्हणेल हा विचार. बरोबर. दुसरा म्हणजे हॅलो इफेक्ट. तुम्ही पाहिलं असेल, एका विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक येतो आणि तो क्लास असा दावा करतो की त्यांची संपूर्ण बॅचच हुशार आहे. या एका यशाच्या प्रकाशात बाकीच्या हजारो विद्यार्थ्यांचं अपयश पूर्णपणे झाकलं जाते. आणि तिसरा म्हणजे तो प्रसिद्ध फोमो ना, फिअर ऑफ मिसिंग आउट. माझ्या मुलाला तिथे नाही टाकलं तर तो शर्यतीत मागे पडेल, त्याचं नुकसान होईल आणि उद्या त्याने मला दोष देऊ नये ही पालकांच्या मनातली भीती. अगदी अचूक. आणि हे फक्त वृत्तपत्रातील जाहिरातीपुरतं मर्यादित नाहीये. ऑनलाईन ॲप्स आणि वेबसाईट्सवर तर डार्क पॅटर्न नावाचा अतिशय प्रगत आणि धोकादायक प्रकार सर्रास वापरला जातो. डार्क पॅटर्न? आपण याबद्दल थोडं सोप्या भाषेत स्पष्ट बोलावं असं मला वाटतं. हे नेमकं काम कसं करतं? डार्क पॅटर्न म्हणजे ॲप किंवा वेबसाईटचं डिझाईन अशा प्रकारे बनवणे जे युजरला मानसिकदृष्ट्या कोंडीत पकडून त्यांच्याकडून नको असलेली कृती करून घेतात. म्हणजे फसवणूकच एक प्रकारची. होय. हे काही साधे पॉपअप नसतात, तर यामागे एक अल्गोरिदम असतो. उदाहरणार्थ फॉल्स अर्जन्सी. जेव्हा पालक एखाद्या कोर्सच्या फीच्या पानावर वेळ घालवतात किंवा पेमेंट करायला कचरतात, तेव्हा ॲपला ते बरोबर समजतं. अच्छा. अचानक तिथे लाल अक्षरात ब्लिंक व्हायला लागतं की फक्त 3 सीट शिल्लक, किंवा टायमर सुरू होतो की ही ऑफर फक्त पुढच्या 10 मिनिटांसाठी आहे. अरे देवा. या कृत्रिम घाईमुळे पालक तार्किक विचार न करता थेट पेमेंट करतात. दुसरा प्रकार म्हणजे बास्केट स्नीकिंग. बास्केट स्नीकिंग म्हणजे काय? तुम्ही फक्त कोर्स विकत घेताय, पण चेकआउट करताना ॲप नकळत एखादी अतिरिक्त टेस्ट सिरीज किंवा मॅगझिन सबस्क्रिप्शन बिलात जोडतं, जे तुम्हाला मॅन्युअली काढावं लागतं. एका रिसर्चनुसार भारतातील 53 पैकी तब्बल 52 ॲप्स अशा प्रकारच्या युक्त्या वापरतात. हे तर अक्षरशः दिवसाढवळा चाललेली डिजिटल चोरी आहे. आणि कन्फर्म शेमिंग पण याच प्रकारात मोडतं का? हो, तेही याच प्रकारात येतं. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं महागडं पॅकेज नाकारण्यासाठी नोवर क्लिक करायला जाता, तेव्हा तिथे लिहिलेला मेसेज असतो की नाही, मला माझ्या मुलाच्या भविष्याशी खेळ करायला आवडेल. हे वाचून कोणत्या पालकाला वाईट वाटणार नाही?
हे तर थेट भावनांना ब्लॅकमेल करणं आहे. होय. आणि या डार्क पॅटर्नचा आणि आक्रमक मार्केटिंगचा फटका किती मोठा असू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण रेडिटवर एका विद्यार्थ्याने शेअर केलं आहे. काय होतं ते उदाहरण? तो कोणी अशिक्षित माणूस नव्हता. तो एक IT प्रोफेशनल होता आणि त्याला बायजूसचा IAS तयारीचा टॅबलेट चक्क 85,000 रुपयांना विकला गेला. काय सांगताय? 85,000 एका टॅबलेटसाठी? त्यात असं काय विशेष होतं? सोन्याचा होता का तो? तेच तर दुःख आहे. सेल्समनने त्याला UPSCच्या परीक्षेची भीती दाखवून हा कोर्स न घेतल्यास तुमचं कसं नुकसान होईल हे अगदी पटवून दिलं. मानसिक जाळ्यात अडकून त्याने स्वतःच्या कष्टाच्या पगारातून हे मोठं नुकसान सहन केलं. पण इथे मला खरोखर एक उलट प्रश्न विचारण्याची इच्छा होतीये. आजकालचे पालक खूप हुशार आहेत. ते इंटरनेट वापरतात, सगळी माहिती त्यांच्या बोटांवर आहे, Google रिव्ह्यूज आहेत. मग ते या खोट्या रिव्ह्यूजला आणि भ्रामक जाहिरातींना इतक्या सहज बळी कसे पडतात? इथली सर्वात रंजक आणि विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे माहिती असली तरी त्याचा अर्थ लावण्याची क्षमता सर्वांकडे नसते. डेटा असं सांगतो की शहरी भागात पालक आपले एकूण उत्पन्नाचा जवळपास 5.78% हिस्सा फक्त मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात. आणि जेव्हा गोष्ट ग्रामीण भागाची किंवा लहान शहरांची येते तेव्हा ही भीती आणखी मोठी असते. तिथे सत्य पडताळून पाहण्याची साधने खूप कमी असतात. तिथे इंटरनेटवर खोटे म्हणजेच बॉट जनरेटेड रिव्ह्यूज टाकणे खूप सोपे असते. बरोबर आहे. दुसरे म्हणजे आयडेंटिटी फोर्जरी. तुम्ही पाहिलं असेल, एकाच टॉपरचा फोटो 5 वेगवेगळ्या क्लासच्या जाहिरातीत असतो आणि प्रत्येकजण सांगतो की हा आमचाच विद्यार्थी आहे. या संस्था या विद्यार्थ्यांचे फोटो अक्षरशः विकत घेतात. अशावेळी सामान्य पालकाने कोणावर विश्वास ठेवायचा? खरंच, हे सगळं ऐकून डोकं चक्रावून जातं. पण समजा एखाद्या पालकाने या सगळ्या भूलथापांना बळी पडून प्रवेश घेतला, लाखो रुपये भरले आणि महिन्याभरानं त्यांना किंवा त्या विद्यार्थ्याला समजले की शिकवण्याचा दर्जा अतिशय खराब आहे, तिथे लक्ष दिलं जात नाहीये किंवा विद्यार्थ्याला ते वातावरण झेपत नाहीये, तर मग काय? ते उरलेले पैसे परत मागू शकतात ना? इथेच खरा आणि सर्वात भयंकर सापळा रचला जातो. लोकल सर्कल्सच्या सर्वेक्षणानुसार तब्बल 69% ग्राहकांना कोचिंगमध्ये समस्या आल्या आहेत. त्यापैकी 49% लोकांची थेट तक्रार ही शिकवण्याच्या दर्जाबद्दल होती. पण जेव्हा त्यांनी पैसे परत मागितले तेव्हा 29% लोकांना रिफंड मिळवण्यात प्रचंड अडचणी आल्या. म्हणजे तुम्ही पैसे तर घेता, पण सेवा चांगली देत नाही आणि वरून पैसेही परत करत नाही. हे एखाद्या जिम मेंबरशिपसारखे आहे का, जी तुम्ही वर्षभरासाठी घेता ती रद्द करू शकत नाही आणि वरून ते तुमचे आर्थिक नुकसानही करत आहे. पण जिमची फी ठीक असते, इथे लाखो रुपये पालक एकदम कसे भरतात? आणि हाच या सापळ्याचा सर्वात भयानक भाग आहे, ज्याला आपण कर्जाचा सापळा म्हणू शकतो. बहुतांश संस्था संपूर्ण वर्षाची किंवा 2 वर्षांची फी ॲडव्हान्समध्ये मागतात. अच्छा. आता विचार करा, एखाद्या मध्यमवर्गीय पालकाकडे 3 लाख रुपये रोख नसतात, तेव्हा सेल्समन म्हणतो की काळजी करू नका, आम्ही तुम्हाला 0% व्याजावर EMIची सोय करून देतो. पालक सुखावतात, त्यांच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या जातात. नो रिफंड आणि EMI ट्रॅप. बरोबर. पालकांना वाटतं की ते क्लासला महिन्याला फी देत आहेत, पण प्रत्यक्षात क्लासने त्यांना एका थर्ड पार्टी फायनान्स कंपनीकडून किंवा NBFCकडून कर्ज काढून दिलेलं असतं. काय सांगताय? हो. एकदा का तो लोन ॲग्रीमेंट साईन झाला की फायनान्स कंपनी क्लासच्या खात्यात पूर्ण 3 लाख रुपये एका झटक्यात जमा करते. क्लासला त्यांचे पूर्ण पैसे मिळून जातात. आता जर महिन्याभरानं मुलाने क्लास सोडला तरी त्या संस्थेला काहीच फरक पडत नाही, कारण त्यांना पैसे मिळालेले असतात. ते नो रिफंड पॉलिसी पुढे करतात. आणि पालकांचं काय होतं मग? पालकांना त्या फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते भरावेच लागतात. जर त्यांनी हप्ते भरणं थांबवले तर त्यांचा सिबिल स्कोर खराब होतो, रिकव्हरी एजंट्सचे फोन यायला लागतात, ते कायदेशीररित्या कर्जबाजारी होतात. एका बाजूला मुलाचं नुकसान आणि दुसऱ्या बाजूला डोक्यावर कर्जाचा डोंगर. ते त्या कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडूच शकत नाहीत. अरे बापरे, हे अतिशय गंभीर आहे. हे केवळ चुकीच्या शिक्षणाचं नुकसान नाहीये, तर हे अनेक कुटुंबांना आर्थिक खड्ड्यात ढकलणारं कटकारस्थान आहे. मग यातनं बाहेर पडायचा मार्ग काय? कोणीच काहीच करत नाहीये का यावर? कायद्याचा काहीच वचक नाहीये का? सुदैवाने या सगळ्या अंधारात आशेचा एक मोठा किरण नक्कीच आहे. 2024 आणि 25मध्ये सरकारने आणि ग्राहक न्यायालयांनी या संपूर्ण यंत्रणेवर खूप मोठा हातोडा मारला आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेत नोव्हेंबर 2024मध्ये CCPAने कोचिंग क्षेत्रासाठी नवीन आणि अतिशय कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
ओके, म्हणजे आता कायद्याचा बडगा उगारला गेलाय. तर या मार्गदर्शक सूचनांमध्ये नेमकं काय म्हटलंय ज्यामुळे पालकांना दिलासा मिळेल? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता कोणतीही संस्था जाहिरातीत 100% सिलेक्शनची गॅरंटी देऊ शकत नाही. हे पूर्णपणे बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे. हे खूप गरजेचं होतं. दुसरं असं, अनेकदा क्लासवाले प्रवेश घेतानाच कोऱ्या कागदावर किंवा अटींवर सह्या घेतात की उद्या विद्यार्थी यशस्वी झाला तर त्याचा फोटो वापरता येईल. पण नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या निवडीनंतर त्यांच्या फोटो किंवा नावाचा जाहिरातीत वापर करण्यासाठी लेखी संमती घेणं अनिवार्य करण्यात आलंय. हां, म्हणजे आधीच सह्या घेऊन ठेवणं आणि नंतर हवे तसे फोटो वापरणं आता चालणार नाही. अगदी बरोबर. आणि त्याहीपेक्षा मोठा निर्णय म्हणजे जाहिरातीत जो विद्यार्थी दाखवला आहे तो मोफत बॅचमध्ये होता की त्याने पूर्ण फी भरून क्लास केला होता, हे आता जाहिरातीत स्पष्टपणे सांगावं लागेल. अच्छा. तो विद्यार्थी फक्त मॉक इंटरव्ह्यू पुरता आला होता का, हे सुद्धा जाहीर करणं आता सक्तीचं आहे. यामुळे ती आयडेंटिटी फॉर्जरी थांबेल. वाव, हा तर खूपच जबरदस्त नियम आहे. पण एक शंका आहे, हे नियम फक्त कागदावरच आहेत की प्रत्यक्षात या संस्थांवर काही कारवाई पण झाली आहे? कारवाई नक्कीच झाली आहे आणि तेही मोठ्या प्रमाणावर. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी आत्तापर्यंत 24 मोठ्या आणि प्रस्थापित कोचिंग सेंटर्सना तब्बल 77,60,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. बापरे, हा आकडा मोठा आहे. होय. शिवाय न्यायालयांचे निर्णयही आता थेट ग्राहकांच्या बाजूने लागत आहेत. IAS गुरुकुल, फिटजी आणि VLCC इन्स्टिट्यूटच्या केसेसमध्ये ग्राहक न्यायालयाने अतिशय महत्त्वाचा निर्णय दिलाय. काय निर्णय दिलाय? न्यायालयाने स्पष्ट केले आहे की ग्राहकाचा आणि या मोठ्या संस्थांचा करार हा समान पातळीवर नसतो. त्यामुळे पावतीवर लिहिलेला नो रिफंड क्लॉज हा पूर्णपणे बेकायदेशीर आणि सत्सद्विवेक बुद्धीला न पटणारा आहे. जर सेवा आवडली नाही तर पैसे परत करावेच लागतील. म्हणजे पावतीच्या मागे कितीही बारीक अक्षरात फी परत मिळणार नाही असे छापले असले तरी तो नियम देशाच्या कायद्यापेक्षा आणि न्यायालयापेक्षा मोठा नाही. ही माहिती ऐकणाऱ्या प्रत्येक पालकासाठी खरोखर सोन्यासारखी आहे. म्हणजे जर आपली फसवणूक झाली तर गप्प बसायची गरज नाही. अगदी. नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईनच्या मध्यस्थीने नुकतेच 600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांचे अडकलेले 1,56,00,000 रुपये परत मिळवून दिले आहेत. याचा अर्थ असा की जर तुम्ही जागरूक असाल, घाबरून न जाता योग्य ठिकाणी दाद मागितली तर न्याय नक्की मिळतो. खरंच आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते की शिक्षण हे पवित्र नक्कीच आहे, पण त्याभोवती उभा राहिलेला हा बाजार खूप सावधगिरीने हाताळण्याची गरज आहे. आपण सुरुवात केली होती त्या इस्पितळाच्या बिलापासून. आता आपल्याला कळलंय की प्रत्येक चार्ज कशाचा आहे, मानसिक खेळ कसे चालतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या बिलाविरुद्ध आवाज कसा उठवायचा. अगदी बरोबर. आपण केवळ भावनेच्या भरात निर्णय न घेता चौकस राहायला हवं, कारण अचूक माहिती हीच आपली या बाजारातली सर्वात मोठी ताकद आहे. तर मित्रांनो, आजच्या या भागात आपण ज्या विषयावर चर्चा केली त्यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन आणि विचार करायला लावणारी माहिती मिळाली असेल अशी आम्हाला आशा आहे. शिक्षण क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या आणि एक्सपोज होण्यासारख्या गोष्टी आम्ही तुमच्यासमोर मांडत राहू. मी तुमचा होस्ट अशोक आणि माझ्यासोबत होत्या सुवर्णा. आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये किंवा सोशल मीडियावर नक्की कळवा. जर हा भाग आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा एक्सपोज एज्यू इंडिया. जाता जाता एक विचार नक्की करा. कोचिंग क्लासेस आता जे AI आणि डिजिटल ॲप्स वापरत आहेत ते फक्त विद्यार्थ्यांची प्रगती मोजण्यासाठी आहेत की विद्यार्थ्यांच्या तणावाचे आणि कमकुवतपणाचे डेटा पॅटर्न ओळखून पालकांना बरोबर त्याच वेळी नवीन महागड्या कोर्सची जाहिरात दाखवण्यासाठी आहेत? विचार करा.